नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या अनुकंप नियुक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। या प्रकरणात अर्जदार हा दुसऱ्या पत्नीचा मुलगा होता, त्यामुळे प्रशासनाने त्याच्या अर्जावर योग्य विचार केला नाही। मात्र न्यायालयाने स्पष्ट सांगितले की फक्त दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे म्हणून अनुकंपा नियुक्ती नाकारता येणार नाही। यासाठी न्यायालयाने मुकेश कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2022 या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेतला। त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की दुसऱ्या विवाहातून जन्मलेली मुले निरपराध असतात, त्यांना केवळ पालकाच्या वैवाहिक स्थितीमुळे सरकारी सेवेतील अनुकंपा नियुक्तीपासून वंचित ठेवता येणार नाही। म्हणजेच केवळ दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे म्हणून अर्ज फेटाळणे कायदेशीर नाही। अशाच सोप्या भाषेतील महत्त्वाच्या कायदेशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।